मागच्या वर्षभराच्या कालखंडात जो कालखंड न्यायमूर्ती मकरंद कर्वे, न्यायमूर्ती शंकरराव देशमुख, न्यायमूर्ती दिघे, संतोष जोपळगावकर या चौघांच्या आणि त्यानंतर त्यांना अजित कानेटकर जॉईन झाले आणि बरेच जण व्यक्ती आज मला ते पुण्यामध्ये यादी आहे जवळपास 20-22 न्यायाधीशांनी आता त्या सर्व न्यायमूर्तींनी तिच्या शेवटच्या माणसाला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये न्याय देण्याचं जे काम केलं ते मला वाटते की टीका करणाऱ्यांच्या वरती आपोआप बसलेली चपराक आहे. मी त्या सर्व न्यायमूर्तींचा आज मनापासून आभारी आहे की त्यांनी कोल्हापूर खंडपीठाला स्थायी स्वरूप दिलं. मागे म्हटलं तर मी सत्तर पेज म्हणणारच नाही. माझ्यामध्ये हे खंडपीठ आहे ते झाल्याचं नवं आहे. फक्त वेळेच आहे की वेळ कधी येते आणि लवकरच ती वेळ येईल. कोल्हापूरची संख्या वाढेल, त्याचबरोबर चांगले इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण होईल. आपल्या काही वकील सहकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या. कोल्हापूरला बेंच तर आहे, परंतु अजूनही रेव्हेन्यू मॅटर्ससाठी पुण्याला जावं, अजूनही ट्रिब्युनलसाठी पुण्याला मुंबईला जावं लागतं. आणि आपण बघतो आहोत की आजकाल डिसेंट्रलायझेशनचा एरा आहे. आपण प्रत्येक तालुक्यामध्ये न्यायालय निर्माण केले जेणेकरून न्याय हा सरकारच्या दारी गेला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या विभागाला एकच डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस हे माझ्या मते योग्य नाही आहे. मी आंबेडकर साहेबांना विनंती केली की कोल्हापूरला डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस व्हावं, यासाठी मागे राहिली. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे तुम्हाला पाठिंबा देऊ. मी या प्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठाची अशी उत्तरोत्तर प्रगती हो. आणि औरंगाबाद खंडपीठाला निर्माण झालं होतं त्यावेळेला टीकाकारांना जसं औरंगाबाद खंडपीठाने उत्तर दिलं तसंच कोल्हापूरचे न्यायाधीश, कोल्हापूरचे वकील आणि कोल्हापूरची जनता त्यांना उत्तर देईल. आणि खऱ्या अर्थानं या 6 जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकाला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक समाज त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशा शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.